तर गेल्या 1.5 महिन्यापासून आपण या लाडकी बहीण योजनेच्या मागे लागलो आहोत. आपणच नाही तर महिला, त्यांच्या घरचे मागे लागले आहेत. अनेकदा नारी शक्ती दूत ॲपवरती बदल करण्यात आले, अपडेट देत होते. नारी शक्ती दूत ॲपवरती अनेक कागदपत्रे बदलले जात होती. तर या 1.5 महिन्यापासून कोणाचा फॉर्म अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह, कोणाचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये होता, या प्रश्नांना आपण मागे पाडून सामोर गेलेलो आहोत. तर मंडळी, आज जो हा व्हिडिओ बनवत आहोत तर हा या विषयावरती आहे की जे 3,000 रुपये आहेत लाडकी बहीण योजनेचे, ते आता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे आता जमा होत आहे. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका. तर मी जे आहे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी पण माझ्या पत्नीचा फॉर्म भरला आहे. तर ते 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे माझ्या पत्नीच्या अकाउंटवरती आले आहेत. पण मंडळी, ते दाखवण्याच्या अगोदर जर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा. कारण तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ त्या महिलापर्यंत जातील ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहे, ज्यांचे फॉर्म अजून इन रिव्ह्यू आहे, ज्या महिला अजून फॉर्म भरायचे आहेत, तर त्या महिलापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे. तर चला मंडळी, मी प्रवीण शंभरकर, खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो. जर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जे शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती टिक करायला विसरू नका. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, जे माझ्या पत्नीच्या अकाउंटवरती लाडकी बहीण योजनेचे जे 3,000 रुपये जमा झाले आहेत, तर त्याचा मी तुम्हाला मॅसेज दाखवतो. तर पाहू शकता मंडळी, अशा प्रकारे माझ्या पत्नीला तिच्या मोबाईलवरती मॅसेज आला आहे. तर मी हा मॅसेज तुम्हाला वाचून दाखवतो. मॅसेज याप्रमाणे आहे: युअर अकाउंट, आणि त्यासमोर अकाउंट नंबर दिला आहे, हॅज बीन क्रेडिटेड बाय 3,000 RS ऑन 15 ऑगस्ट 2024 मुख्यमंत्री माझी म्हणजे लाडकी बहीण योजना. आणि हा जो आहे हा तो अकाउंट नंबर आहे, असेल शायद, मला तर तेवढं माहिती नाही. आणि इथे जे आहे हे 3,000 रुपये जमा झाले आहे. तर मंडळी, तुम्हाला जर अचूक फॉर्म भरायचा असेल, ज्या महिला फॉर्म भरायचा आहेत ते जर अचूक फॉर्म भरायचे असेल तर मी व्हिडिओ टाकणार आहे पोर्टलवरून फॉर्म कसा भरायचा तर तो जाऊन नक्की तुम्ही बघा. 2 दिवसामध्ये व्हिडिओ येऊन जाईल. तर मी ज्या पद्धतीने भरीन त्या पद्धतीने तुम्ही भरल्या तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल. कारण मी 42 फॉर्म भरले आहेत, त्यातून एकही फॉर्म अजून रिजेक्ट झाला नाही. सगळे जे फॉर्म आहेत ते सगळे अप्रूव्ह झाले. तर मंडळी, सरकारने म्हटलं होतं की 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जमा होणार आहेत. पण मंडळी, 14 तारखेपासूनच हे जे पैसे आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ते मी तुम्हाला समोर सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी मंडळी, माझ्या पत्नीला पैसे मिळाले 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे. पण काही महिलांना अजून या लाडकी बहीण योजनेचे जे 3,000 रुपये आहेत ते अजून मिळालेले नाही आहे. म्हणजे अजूनपर्यंत त्यांच्या मोबाईलवरती 3,000 रुपये म्हणजे लाडकी बहीण योजनेचा मॅसेज आला नाही आहे. तर त्यांनी काय करायचं? तर मंडळी, ज्या महिलांना मॅसेज आला नाही तर त्यांनी घाबरून जायचं काही काम नाही. तर मी सांगतो त्यांनी काय करायचं आहे. तर त्यांनी वाट पाहावी. ज्या महिलांना पैसे मिळाल्याचा मॅसेज अजून आला नाही आहे तर त्यांना 17 तारखेपर्यंत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे लाडकी बहीण योजनेचे जे 3,000 रुपये आहेत ते जमा होऊन जातील 17 तारखेपर्यंत. तर मंडळी, माझ्या पत्नीला मिळाले, मी 42 फॉर्म भरलेले आहे. तर त्या 42 फॉर्ममधून फक्त 6 जणांना पैसे मिळालेले आहेत. माझ्या पत्नीला मिळालेले आहेत आणि बाकीचे जे 5 जण आहेत त्या महिलांना पैसे मिळालेले आहेत. पण अजून जे उरलेले फॉर्म आहेत त्यांना पण मी जे भरलेले फॉर्म आहेत ना, फक्त तिथून 6 जणांना मिळाले. बाकी अजून काही जणांना अजून मिळायचे आहे. तर ज्या महिलांना
पैसे मिळायचे आहे, तर त्याचं कारण काय आहे? तर मंडळी कारण हे आहे, काही जिल्ह्यामध्ये पैसे आले आहे, तर काही जिल्ह्यामध्ये काही भागातच पैसे आले आहे. समजा माझ्या गावामध्ये माझा जो गाव आहे, तर माझ्या पत्नीला मिळाले, 10-12 जणांना मिळाले, पण अजून काही महिलांना मिळायचे आहेत. म्हणजे माझा जो जिल्हा आहे तो चंद्रपूर आहे. तर माझ्या भागामध्ये मिळाले, पण जो अजून बाकी जो भाग आहे, त्या भागामध्ये अजून मिळायचे आहेत. तर याचं कारण काय? तर ते कारण असे आहे, की लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहेत, ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत, तर ते आहेत 1 कोटीच्या वर फॉर्म भरलेले आहेत. ठीक आहे. 1 कोटीच्या वर फॉर्म भरलेले आहेत मंडळी. तर एका दिवशी तर 1 कोटी खात्यामध्ये तर पैसे टाकले नाही जाऊ शकत मंडळी. तर ते टप्प्या-टप्प्यामध्ये पैसे टाकत आहेत. तर मंडळी, मी मगाशी म्हटलं होतं ना, की 17 तारखेला जे पैसे जमा होणार होते, तर ते 14 तारखेपासूनच कसे काय? तर ते हे कारण आहे. कारण अर्ज केलेल्या महिलांची जी संख्या आहे, ते 1 कोटीच्या वर आहे आणि एका दिवसामध्ये तर 1 कोटी खात्यामध्ये पैसे तर मंडळी टाकले जाऊ शकत नाही. तर हे कारण आहे मंडळी, की हे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने, म्हणजे एका दिवशी 80 लाख, दुसऱ्या दिवशी 30 लाख, असे टप्प्याटप्प्याने पैसे टाकले जातात. तर ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही आहेत मंडळी, तर त्या महिलांनी आधी मेसेज चेक करा. जर मेसेज नाही आला तर 17 तारखेपर्यंत वाट पहा. जरी 17 तारखेपर्यंत तुम्हाला मेसेज नाही आला, तर तुम्ही 19 तारखेला बँकेमध्ये जाऊन तुमचे पैसे आले आहेत की नाही ते. तर मेसेज न येण्याचं कारण सांगतो मंडळी. मेसेज न येण्याचं कारण असं आहे, की सगळ्याच्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक राहत नाही. ज्यांच्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनाच हा मेसेज येतो. ज्यांच्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक आहे त्यांनाच हा मेसेज येतो. ज्यांच्या अकाउंटला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांना हा मेसेज येत नाही. कदाचित हा मेसेज आला, जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना टाकला, त्या मोबाईल नंबरवरती मेसेज आला तर चांगलीच गोष्ट आहे. पण जो आपण फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर टाकला आहे, त्याच्यावरती जर मेसेज नाही आला, कारण मी जेव्हा माझ्या पत्नीचा जेव्हा फॉर्म भरला तर मी माझा मोबाईल नंबर टाकला आहे, पण जेव्हा तिचे जे 3,000 रुपये आले आहेत, तर तिचे 3,000 रुपये जे आहेत, ज्या अकाउंटला जो नंबर लिंक आहे, तिच्या अकाउंटला जो नंबर लिंक आहे, तर त्या अकाउंटला तो मेसेज आला आहे. पण फॉर्म भरता वेळेस माझ्या पत्नीचा मी माझा मोबाईल नंबर दिला होता, पण मेसेज आला तिला तिच्या अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तो मेसेज आला आहे. हे झाले ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी माहिती. आणि ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत, इन रिव्ह्यूमध्ये आहेत, तर त्यांनी सर्वात आधी बँकमध्ये जाऊन तुमच्या अकाउंटला तुमचं आधार लिंक आहे की नाही ते आधी चेक करा. तर तुमच्या अकाउंटला आधार लिंक आहे की नाही, जर तुम्हाला बँकेमध्ये जायचा वेळ नसेल, तर तुम्हाला आधार लिंक तुमच्या अकाउंटला आहे की नाही ते जर चेक करायचं असेल ना मंडळी, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो. त्या लिंकवरती जाऊन तो व्हिडिओ बघा. त्यानुसार त्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर मोबाईलमध्ये टाईप कराल तर तुम्हाला समजून जाईल की तुमचा जो अकाउंट आहे तो आधार लिंक आहे की नाही आहे. तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. तर ते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मंडळी, तर तुम्ही तिथे जाऊन क्लिक करा. जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जा आणि तिथे एक फॉर्म मिळतो, तो फॉर्म भरा आणि सबमिट करून द्या. तुमचा अकाउंटला 4-5 दिवसामध्ये आधार लिंक होऊन जाईल. कारण ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, इन रिव्ह्यूमध्ये आहेत, मी त्यांना आता एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओ लांब झाला तरी चालेल मंडळी, पण ही माहिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ज्यांच्या अकाउंटला आधार लिंक नाही आहे, ज्यांच्या खात्याला आधार लिंक नाही, त्यांना शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट खात्याला आधार लिंक करण्याची. बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे की 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहे, इन रिव्ह्यूमध्ये आहे, किंवा ज्यांना अजूनपर्यंत ज्यांच्या खात्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले, ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आहे, तर त्यांनी आधी
तुमच्या अकाउंटला आधार लिंक करा, तर ते आधार लिंक करण्याची जे तारीख आहे मंडळी ते आहे शेवटची 31 ऑगस्ट. आणि ज्या महिलांनी अजून फॉर्म भरलेला नाही आहेत, जे महिला आता फॉर्म भरणार आहेत, तर त्यांनी आधी जाऊन बँकेमध्ये जाऊन तुमच्या अकाउंटला आधार लिंक करून घ्या. कारण जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला ते DBT मार्फत मिळणार आहेत. आणि ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह होतील म्हणजे पास होतील त्यांना 3,000 नाही तर त्यांना डायरेक्ट 3 महिन्याचे 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहेत. 4,500 रुपये म्हणजे मंडळी 3 महिन्यांचे एका वेळेस म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर 3 महिन्यांचे एका वेळेस ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह होतील त्यांना. आणि ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्ट आधी जे अप्रूव्ह झाले आहेत तर त्यांना आता 3,000 रुपये मिळाले आणि 1,500 रुपये मग सप्टेंबर महिन्याचे परत एकदा मिळतील म्हणजे ते पण 4,500 रुपये झाले. यांना डायरेक्ट 3 महिन्याचे ज्यांचे फॉर्म 14 ऑगस्ट नंतर अप्रूव्ह होतील त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये मिळणार आहेत. तर मंडळी टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही, सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे जर तुम्ही तिथे चेक कराल तर तुम्हाला समजेल तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक आहे की नाही. पण त्याआधी मंडळी सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरले आहेत तेव्हा त्या फॉर्म भरता वेळेस तुम्ही दुसऱ्या बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे, पण तुम्ही व्हिडिओ पाहून ज्या प्रकारे तुम्ही चेक केला तर तिथे तुमचा दुसरं अकाउंट ॲक्टिव्ह दाखवत आहे. ठीक आहे मंडळी, समजून घ्या. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळेस दुसरे अकाउंटचा नंबर तुम्ही तिथे दिलेला आहे, पण तुम्ही जो व्हिडिओ पाहून तुम्ही जर चेक केल्या तर तुम्हाला दुसऱ्या बँकेचा अकाउंट तुम्हाला तिथे ॲक्टिव्ह दाखवत आहे. समजा उदाहरणार्थ तुम्ही लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता वेळेस स्टेट बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे, पण इथे जेव्हा तुम्ही चेक केल्या तर तुम्हाला इथे महाराष्ट्र बँकेचं अकाउंट तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत आहे. तर मंडळी पैसे कोणत्या अकाउंटमध्ये येतील तर मंडळी ते तुम्हाला सांगतो. तर ते पैसे तुम्हाला जे अकाउंट ॲक्टिव्ह दाखवत आहे म्हणजे महाराष्ट्र बँकेचे तुम्हाला अकाउंट ॲक्टिव्ह दाखवत आहे, म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो अकाउंट नंबर दिला आहे स्टेट बँकेचा, पण तुम्हाला दाखवत आहे महाराष्ट्र बँकेचं अकाउंट ॲक्टिव्ह. तर त्या जो अकाउंट ॲक्टिव्ह दाखवत आहे तर त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला मंडळी पैसे मिळणार आहेत. समजलं? जो अकाउंट तुम्ही चेक करता, जो अकाउंट तुम्ही मी सांगल्याप्रमाणे चेक केल्या आणि जो अकाउंट तुम्हाला ॲक्टिव्ह दाखवत आहे तर त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळेस ते कोणतेही अकाउंट द्या, पण जे अकाउंट ॲक्टिव्ह आहे त्याच अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर ही जी माहिती आहे तर ही माहिती सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे मंडळी, लक्षात घ्या. याआधी पण हे जे आहे दुसऱ्या बँकेचं तुम्ही अकाउंट जोडला आहे आणि दुसरं अकाउंट ॲक्टिव्ह दाखवत आहे, तर याआधी पण मी व्हिडिओ बनवला आहे मंडळी, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर मंडळी माहिती समजली? जर मंडळी माहिती समजली तर व्हिडिओला एक लाईक करून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, नमस्कार.